नमस्कार शेतकरी मित्रांनो, चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये शेतीच्या नवीन संकल्पनेची चर्चासत्र करत असतो बघा. आणि आपलं हे जे प्रामाणिक डिस्कशन आहे हे असंच चालत राहो. त्यासोबत बघा, आजचा व्हिडिओ शूट करण्याचं कारण म्हणजे शेतीमध्ये आंतरपीक मॉडेल किंवा आंतरपीक पीक पद्धती किती महत्त्वाची आहे आणि ही कार्यपद्धती किती सुंदर प्रकारे काम करते हे दाखवण्याचा आजचा हा हेतू आहे बघा. आता बघा, तुम्ही मागं पाहू शकत असाल, आपला पेरूचा बाग आहे. सरासरी 1.25 एकर हे क्षेत्रफळ आहे आणि आपण यामध्ये 1000 पेक्षा जास्त पेरूच्या झाडाची लागवड केलेली आहे बघा. व्हरायटी आहे पिंक तैवान. आणि आता मी मागचा कॅमेरा तुम्हाला फिरवून दाखवतो. तर मित्रांनो, तुम्ही आता बघू शकत असाल बघा, पेरूच्या 2 ओळींमधलं जे अंतर आहे ते आहे 8 फूट आणि 2 रोपांमधलं किंवा 2 झाडांमधलं अंतर जे आहे ते आहे 6 फूट. म्हणजेच 8 बाय 6 या अंतराने आपण पेरूची लागवड केलेली आहे. आता एक लक्षात घ्या, पेरू झालं आपलं शाश्वत पीक. तुम्हाला आंतरपीक पद्धती शेती मॉडेलमध्ये तुम्हाला याच गोष्टीचा विचार करायचा आहे की पेरू असेल, डाळिंब असेल, नारळ असेल. आता तुम्ही जर वर बघितलं तर वर बघा, नारळामध्ये आता आपण आंतरपीक म्हणून टोमॅटो आणि मिरच्याची लागवड करत आहोत. वर केळी आहे, केळीमध्ये आपण आंतरपीक म्हणून आंब्याची लागवड केलेली आहे बघा. जेव्हा केळी एक वार्षिक पीक आहे, केळी निघून जाईल त्यावेळेस आपलं आंब्याची बाग शाश्वत राहील. आता इथं बघा, गुलाबाची बाग आहे बघा. गुलाबामध्ये सुद्धा आपण नारळाची लागवड केलेली आहे. तर सांगण्याचा मुद्दा एवढाच की तुम्हाला मल्टीलेअर फार्मिंगमध्ये कुठल्या तरी शाश्वत शेतीचा लॉंग टर्मपर्यंत चालणाऱ्या पिकाला तुम्हाला पहिलं प्राधान्य द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला आधेमध्ये हे हंगामी पिकं घेत राहायचे बघा. आता हंगामी पिकं का घ्यायचे बघा. आता बघा, हे टोमॅटोचं आपलं तिसरं पीक आहे बघा. पेरूमध्ये जेव्हा आपण पेरूची मे-जूनमध्ये लागवड केली त्यावेळेस आपण टोमॅटोची लागवड केली. पहिल्या वेळेस टोमॅटोमध्ये आपण विक्रमी उत्पादन घेतलं. त्याच्यानंतर आपण कांद्याची लागवड केली. कांद्यामध्ये सुद्धा आपण हे पेरूचं अंतर काढून एका एकरात आपण 300 कट्ट्याच्या आसपास उत्पादन घेतलेलं आहे कांद्याचं. आणि आता ह्याच्यामध्ये आपण परत टोमॅटोची लागवड केलेली आहे बघा. 25 एप्रिलची लागवड आहे. अत्यंत रखरखत्या उन्हात आपण लागवड केलेली आहे आणि त्याचं कारण म्हणजे बघा की जुलै ऑगस्टचा जे आपल्याला आसपास जे रेट मार्केटचे जे रेट आहेत ते आपल्याला 100% भेटणार या खात्रीने आपण एवढ्या रखरखत्या उन्हाळ्यात लागवड केलेली आहे बघा. आता लागवड कशी केलेली आहे ते तुम्हाला मी दाखवतो बघा. खाली मल्चिंग आतरलेलं आहे. 25 मायक्रॉनचं मल्चिंग आहे. याची रुंदी 4 फूट आहे बघा. आता ह्याच्या खाली बघा ड्रीप इरिगेशन केलेलं आहे. 20 mm ड्रीप इरिगेशन आहे. आता ह्या साईडला बघा, हे बघा, हे ड्रीप इरिगेशन आहे. 1.25 फुटावर याला होल आहेत बघा. आणि लागवड कशी केलेली आहे बघा, एक झिगझॅग पद्धतीने आपण रोपांची लागवड केलेली आहे. 1.5 फुटावर आधी झिगझॅग पद्धतीने रोपं लावलेत. हे अंतर सरासरी 1.25 फूट, कुठं 1 फूट, कुठं 1.25 फूट झालेलं आहे बघा. त्याच्यानंतर आपण पहिले रोपं आतरले, रोप लावलं आणि त्याच्यानंतर बघा हे चहाचा कप झाकला. आता ह्याचं काय आहे की बघा, जर आपण कुठलंही कप वगैरे असं काही म्हणजे आता उष्णता एवढी आहे, मल्चिंगची हीट आपल्या रोपांना लागून रोपं आपले जळू नये म्हणून आपल्याला ही उपाययोजना करावी लागली आहे. तुम्ही याला एका प्रकारचा जुगाड म्हणू शकता, एका प्रकारचं तुम्ही याला सोल्युशन म्हणू शकता. तर या गोष्टीची आपण काळजी घेतलेली आहे बघा. टोमॅटोचं जवळपास नारळात आणि पेरूत मिळून आपण 9,500 ते 10,000 रोपांची लागवड केलेली आहे. आता मी कॅमेरा फिरवतोय आणि आता आपण डिस्कशन करू की शाश्वत शेती कशाला म्हणतात, शाश्वत शेती किती महत्त्वाची आहे वगैरे. मी तुम्हाला नेहमीच सांगत आलो आहे की आंतरपीक पद्धती किती महत्त्वाची आहे किंवा तुम्ही याला इंटरक्रॉपिंग मेथड म्हणत असाल. आणि आजकालच्या शेतीमध्ये याचा किती दुहेरी उपयोग आहे हे मी तुम्हाला वारंवार का सांगतोय बघा. आणि या शेतीमध्ये शाश्वत शेतीचा उल्लेख जरूर असावा असं मी का म्हणतोय बघा. आता तुम्ही माझ्या मागं बघू शकत असाल, आपली नारळाची बाग आहे. सरासरी 1.25 एकर क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये आपण 200च्या आसपास नारळाच्या रोपांची, नारळाच्या झाडांची लागवड केलेली आहे. आणि एक लक्षात घ्या, कुठल्याही शेतीमध्ये जेव्हा तुम्ही शाश्वत शेतीचा विचार करता तेव्हा ते तुमची लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट झाली.
आणि आता तुम्ही व्हॅल्युएशनचा जर विचार केला तर नुसती जर तुम्ही बागायतीच लावली, जर नुसती तुम्ही नारळाचीच बाग लावली किंवा आंब्याची लावली, डाळिंब असेल, पेरू असेल, त्याच्यामध्ये जर तुम्ही आंतरपिकाचा विचार नाही केला तर बघा ते 4 वर्ष तुम्हाला खिशातून पैसा खर्च करावा लागेल. आणि जर तुम्ही अर्थशास्त्राचा अभ्यास केला तर एक लक्षात येईल, प्रत्येक वर्षीचं त्या शेतीमधून उत्पादन ते तुम्हाला वेगळं ग्राह्य धरावं लागणार. म्हणजे दरवर्षी तुमचं 1 लाख रुपयाचं उत्पादन पकडू आपण एकरी, ते 1 लाख रुपये आपल्याला 4 वर्षाचं उत्पादन त्यानंतरच्या व्हॅल्युएशनमध्ये पकडावं लागेल. त्याच्यामुळेच आपण हे शेत रिकामं राहू नये म्हणून आपण आंतरपीक पद्धतीचा विचार केलेला आहे. आणि ही माझी अतिशय आवडती पद्धत आहे. आता आवडती पद्धत यासाठी बघा की आपल्याला या रोपांसाठी किंवा या झाडांसाठी वेगळी सोय करण्याची गरज नाही. आपण टोमॅटोला जी खत फवारणी सोडतो तीच खत फवारणी ॲट ए टाईम ऑलरेडी, म्हणजे त्याच वेळेस आपल्या त्या नारळालासुद्धा जाते, पेरूलासुद्धा जाते. तर इंटरक्रॉपिंग मेथडचा हा अतिशय सुंदर फायदा आहे, अतिशय छान संकल्पना आहे ही. आणि त्यामुळेच मला वाटतं की प्रत्येक नवीन शेतकऱ्यांनी, तरुण शेतकऱ्यांनी या गोष्टीचा नक्कीच विचार करायला पाहिजे. माझ्या व्हिडिओमध्ये सत्यता असते आणि जे मी करतो, ज्या गोष्टी मी प्रामाणिक करतो त्याच गोष्टी मला वाटतं की माझ्या सबस्क्रायबर्ससोबत शेअर व्हायला हव्यात. आणि म्हणून या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करतो. चॅनलला व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपले इतर व्हिडिओसुद्धा नक्की पाहत राहा. धन्यवाद.